हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की, राजनीति की, खेल की, क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। अजून काय समस्या तुमच्या इथं? पाठीमाग कचरा ना सगळं. अजून काय? महानगरपालिका लक्ष देत नाही का याच्याकडं? पावती घेतात का तुमच्याकडनं? अजून काय समस्या तुमच्या इथं? पाठीमाग कचरा ना सगळं. अजून काय? कचऱ्याबद्दल आम्हाला गिऱ्हाईक येऊ देत नाही. तर गिऱ्हाईक म्हणतात घाण आहे, तुम्ही कसं काय बसता? आत मार्केटमध्ये बस म्हणताना मार्केट लोक काय म्हणतात आम्हाला तिथे बसू देत नाही. तुमच्या बाहेर बसला बस. मग आम्ही काय म्हणतात इथंच बसतो आम्ही. बाहेर कचरा काय ना, कचरा फक्त स्वच्छ करा, आम्हाला इथं जागा द्या. महानगरपालिका लक्ष देत नाही का याच्याकडं? लक्ष देत नाही. तर पावती तर दररोज आलेल्या 20 रुपये पावती घेतात. पावती घेतात का तुमच्याकडनं? पावती देत नाही ते. पावती देतच नाही. एक दिवशी एकदा देते, एकदा नाही. मग त्याला कसं काय कायद्यानुसार काय असेल ते स्वच्छता करावं. आम्ही गरीब लोक गाव सोडून गावाला येतात. शिंगडावर ते सोलापूर तेवढं ते खेड्यावर ना सगळी आयरवाडी, बंकलगी, शिंगडागाव, आचेगाव तिथून येतात. कशासाठी? पोटासाठी. आमचं शेती नाही भरपूर. त्याच्यासाठी का तर 2 रुपये कमवासाठी आम्ही घर लेकरांची हे शाळा वगैरे बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला त्रास देते तिथं? म्हणजे तुमचं माल उचलून फेकून देतात का? त्यामुळे तिकडं म्हातारापाशी बसतो. इकडे जरा थोडं ऍडजस्ट करून बसलं तर जरा वास येत नाही का म्हणून इकडं बसलं तर बसू देत नाही. एक बाई बसते घेतली इथं पाहून एकटीच बसते. सकाळी एकच बाई बसते. ते म्हणतात त्यापेक्षा नको म्हटलं तर आम्ही तिथंच बसतो, आम्हाला तिथंच जागा द्या म्हणून सांगतो. तेच कारण बघित आला तर बी आम्ही एकदा 2 8 दिवसात आम्ही काय म्हणता वास येत आहे. वास आला तर काय तर उपचार करा, औषध वगैरे मारा, काय तर बसता तिथंच आणून आम्ही खाता, तिथंच बसता. किती आम्ही 12 वाजता 12च्या मोहर बसत ना, लई जरा 2 वाजता. आता 2च्या मोहर आम्ही बसता तर चालू होता झापून तुला परत सकाळीच येतात.